तारीख बघा 21/10/24. कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणताय 50 कोटीची ऑफर होती, तुम्ही म्हणताय 50 कोटीची ऑफर होती, त्यातले एन्काउंटरचा आताच घेऊ नका, एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा. ते पैसे कशासाठी आले? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. काय ईव्हीएम ला का कोणी केलं? कोण छेडछाड कोण करणार? तुम्ही 4-5 प्रश्न विचारा, ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम 1-2 पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका. कासलेंनी पुरावा दाखवलाय, मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत, असा प्रश्न विचारा. आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री. बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हा तिथलीच हजेरी. माझं ऑर्डर आहे, सगळे भेटेल तुम्हाला. काय होतं तुम्हाला? हा चुकीच्या पद्धतीने आले. फ्रॉड केला धनंजय मुंडेंना निवडून. नाही पूर्ण सरकार, जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांच्या सीट येऊ हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला. काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं. बघा उस्मान शेख LCBचे PI म्हणजे SP ला चॅलेंज दिलं होतं मी, की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय. तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला, जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय, काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय. लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं. त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय. काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल, मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ, कारण ते काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? आता FIR आहे ना माझ्याकडे. सांगताल FIR नंबर आणि कोण? हो लगेच सांगतो ना. हो लगेच. त्याला काय, पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते, पोलीस दिल्लीला पण होते, पोलीस सगळीकडे संपर्क केलाय. आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता, कुठे आहेत, काय हजर होत आहे का? तुमचं म्हणणं काय आहे? काय म्हणणं आहे तुमचं? मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून, जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका, जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे, त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का? माझ्या एवढेच आलेत 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय ADG यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे, जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत, माननीय ADG महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला